लग्नाची बेडी या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सिंधू ही रत्नापारख्यांच्या घरी आलेली असते. त्यावेळेस ती घरातील सर्वांना विचारते की मी इथं आल्याचा आनंद तुम्हाला झाला नाही का? त्यावेळेस रुक्मिणी म्हणते, ज्यावेळेस तू घर सोडून गेली आणि आम्हाला कळलं की तुझं अपघातामध्ये मरण पावली आहे, त्यामुळे आमच्या घरावरती काय दुःख कोसळलंय हे आम्हाला माहिती. त्यावेळेस ऋतुराज म्हणतो की हो, तुझ्यामुळे आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलो आहे हे आम्हालाच माहिती. नंतर ऋतुजासुद्धा तिला बोलू लागते, तू या घरात आलीस कशाला गं? तुझ्यामुळे आम्ही खूप दुःख सहन केलेलं आहे आणि आता पुन्हा सहन करण्याची आमच्यामध्ये ताकद नाही आहे. त्यावेळेस राजश्री म्हणते की काय गं सिंधू, तू राघववरती रागवलेली होतीस ना, मग आम्हाला सांगायचं होतं तुझं आणि राघवचं भांडण झालं आहे का? तू आम्हाला सांगू शकत नव्हतीस का? आम्ही तुला साथ दिली नसती का? त्यावेळेस सिंधू काही बोलत नाही. राजश्री म्हणते, जर तू तुझ्या आईशी अशी वागली असते तर तुझ्या आईने तुला काय बोलली असती आणि तू तुझ्या आईशी वागली असते का? मला आई म्हणतेस ना, मग तू का नाही सांगितलंस की तुमच्या दोघांमध्ये काय चालू आहे? त्यावेळेस राजश्रीचं हे बोलणं ऐकून सिंधू ही खाली मान घालते. ती एकही शब्द बोलत नाही. त्यानंतर रुक्मिणी म्हणते, पण तू इथं आली कशाला आणि तुला इथं बोलवलं कोणीस? त्यावेळेस मधू त्या ठिकाणी येते आणि मधू सर्वांसमोर सांगते की मी सिंधूला फोन करून बोलवलेला आहे. तेव्हा ती सांगते की सिंधू ही मुंबईला जाण्यासाठी निघालेली असते, परंतु त्याचवेळी मी तिला फोन करते आणि तिला सांगते की विनय हा बेशुद्ध पडलेला आहे, परंतु बेशुद्ध अवस्थेतसुद्धा तो तुझं आणि सावीचं नाव घेत आहे. त्याला तुझी जास्त गरज आहे. आणि त्यावेळेस मात्र सिंधूने मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला आणि ती पुण्याला आली. त्यावेळेस मंगेशला पण खूप आनंद झाला, कारण सिंधू ही पुन्हा पुण्यात येणार होती. तेव्हा मधू सांगते की अगं सिंधू, तुझी गरज विनूला आहे. ती घरातल्यांना समजावते. त्यावेळेस राघव मात्र सिंधूचा समोर मधूचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की तुला हे करायला कोणी सांगितलं? मी सांगितलं होतं ना आपल्याला लंडनला जायचं आहे त्याला घेऊन. त्यावेळेस मधू म्हणते की अरे राघव, आपण त्याला लंडनलाही घेऊन जाऊ, परंतु तिथल्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये जर विनूला काही फरक पडला नाही आणि त्या बरंच वाटलं नाही तर तू काय करशील? कारण सिंधूच्याच गोळ्यांनी विनू बरा होत आहे, हे तुम्हाला समजत नाही का? परंतु राघव हा खूप सिंधूवरती चिडतो आणि तो म्हणतो की मला ह्या बाईकडनं माझ्या मुलाची ट्रीटमेंट करायची नाही. मी ह्या बाईमुळे जे हाल भोगले आहेत ते मी माझ्या मुलाला भोगू देणार नाही. असं तो सिंधूकडे अतिशय रागाने आणि कर्कश आवाजात बोलत असतो. त्यावेळेस इकडे सावी आणि विनू हे दोन्हीही घर बघत असतात. त्यावेळेस सावी विनूला म्हणते की विनू, तुला काकांनी जेव्हा आणलं ना त्यावेळेस मी तुझ्यासाठी चॉकलेट आणली होती, ही चॉकलेट घे. आणि ती म्हणते की मी तुला सारखा फोन करायचा प्रयत्न करत होतो, परंतु लागला नाही. तेव्हा विनू सांगतो की माझे मोठ्या आजीने तुझा नंबर ब्लॉक केला होता. आणि त्यावेळेस सावी विनूला विचारते, त्यांनी तुला मारलंस का रे? त्यावेळेस विनू म्हणतं, नाही, ते फक्त ओरडल्यात. तेव्हा ती म्हणाली की तुझ्यावर कोणीही ओरडलं, रागवलं तर मला सांगायचं, मी त्यांना ओरडेल. तेव्हा विनू म्हणतो, थांब, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. म्हणून तो सावीला गिफ्ट देण्यासाठी घरामध्ये जातो. इकडे मधू ही सिंधूला म्हणते की सिंधू, प्लीज तू इथून जाऊ नकोस, मी तुझ्या हात पाय जोडते, तू विनूसाठी थांब, विनूला तुझी गरज आहे. त्यावेळेस सिंधू म्हणते की नाही, आता मी इथून जाणार. तेव्हा राघव येतो आणि तो ब्लँक चेक घेऊन येतो. त्या चेकवर त्याने सही केलेली असते आणि तो तिला म्हणतो की डॉक्टर, तुम्ही हे ब्लँक चेकवर तुमची व्हिजिटिंग फी लिहून घ्या आणि तुम्ही इथून आता जाऊ शकतात. आणि तो तिच्या अंगावर तो चेक फेकतो. त्यावेळेस सिंधूला मात्र खूप राग येतो. तो अनावर होत नाही म्हणून ती ब्लँक चेक घेते आणि म्हणते, मिस्टर राघव रत्नाफारकी, या पैशांचा माज तुम्हाला असेल, मला नाही आहे. मी फक्त या ठिकाणी विनूसाठी आलेले होते आणि तुम्हाला त्याची गरज नाही, तर मला इथेही काही राहायची गरज नाही. म्हणून ती ते ब्लँक चेक घेते, फाडून राघवच्या अंगावर फेकते. मात्र घरातील सर्वजण हे त्यांच्याकडे बघत असतात आणि मात्र सिंधू त्या ठिकाणून सावीला घेऊन निघू लागते. मात्र मधू तिच्या खूप विनवण्या करते की अगं, तुला विनूला तुझी गरज आहे, तू जाऊ नकोस. परंतु सिंधू काही ऐकत नाही. सिंधू पुन्हा दहीगावला निघून जाते. इकडे विनू पुन्हा आजारी पडतो आणि मात्र त्यावेळेस राघवला ही आपली केलेली मान ही पत्करावीच लागते. तो सिंधूकडे जातो आणि सिंधूला म्हणतो की तुम्ही आमच्या बाळाचा विनूचा ट्रीटमेंट करण्यासाठी पुन्हा पुण्याला चला. त्यावेळेस मात्र सिंधू म्हणते की मला यायचं नाही, कारण तुम्हाला माझी गरज नाही आणि मी येऊन तरी काय करू त्या ठिकाणी. त्यावेळेस मात्र राघव हा हात जोडून तिला खूप विनवण्या करतो. तेव्हा ती म्हणते, मी फक्त त्या घरात विनूसाठी येणार आहे आणि तुमचं माझं नातं एक पेशंटचं आणि डॉक्टरचं राहणार आहे. आता असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लग्नाची बेडी
या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सिंधू ही रत्ना पारख्यांच्या घरी आलेली असते